तिकडे जायचं का? तुम्ही घोषणा केली चित्रपट प्रोजेक्ट उभा करता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे संपूर्ण मदत करून आणि आमचे जब्बार पटेलची आणि त्यांची टीम यांच्या संयुक्त विद्यमाने हा फिल्म फेस्टिवल गेली 23 वर्ष होतो. त्याचं आज उद्घाटन झालं. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्तीजी ज्यांनी विविध भाषांमध्ये 50,000च्या वर गाणी गायली आहेत, त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. शुभा खोटेजी या ज्येष्ठ अभिनेत्री 40च्या दशकापासून फिल्म, चित्रपट ते नाटक इथपर्यंत ज्यांनी प्रवास केला त्यांनाही त्या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये सर्व ज्युरी आणि 1,500च्या वर आलेले सिनेमे या सगळ्यांबद्दल पाहणी, चित्रपट पाहणी होईलच, काही संवाद, परिसंवाद, चर्चाही होते. महाराष्ट्र सरकारने चित्रनगरीमध्ये गोरेगाव या ठिकाणी 10 एकर जागेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT या नावाने ऑडिओ व्हिज्युअल, गेमिंग, साऊंड इफेक्ट, साइड इफेक्ट्स, टेक्नॉलॉजिकल इफेक्ट्स, AI सोल्युशन्स वर आधारित त्या ठिकाणी चित्रपट निर्मिती या नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर जगभरातल्या फिल्म इंडस्ट्रीला, जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना, निर्देशकांना भारतामध्ये आकर्षित करणं आणि विशेषतः महाराष्ट्रात, मुंबईत करणं यासाठी 10 एकरची जागा दिली गेली आहे. त्या संदर्भामधली जॉईंट व्हेंचर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची कंपनी त्या ठिकाणी बनली आहे आणि काही दिवसातच त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन या ठिकाणी या सर्व तंत्रज्ञानाच्या आधारित सर्व गोष्टींची उभारणी त्या ठिकाणी होणार आहे. आणि नवनवीन लोकांना क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संदर्भामध्ये त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये त्याची सोय आम्ही करणार आहोत. सर, या चित्रपट महोत्सवासाठी, इंटरनॅशनल महोत्सवासाठी शासन दरवर्षी करोडो रुपये देतं, पण याच्यात मराठी कुठे दिसत नाही, एक खंत नेहमीची आहे. आणि आज सिंगल स्क्रीन सिनेमे कुठे आहेत? सगळे बंद पडलेत. मराठीची काय अवस्था आहे? 2 विषय वेगळे आहेत. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी सिनेमा सुद्धा दाखवलेच पाहिजेत हा आमचा आग्रह आहे. तसं आम्ही त्या ठिकाणी म्हटलंय आणि सर्व आयोजकांनी मराठी सिनेमांच्या बाबतीतला सुद्धा प्रदर्शन होईल याचबद्दलची घोषणा केली आहे. राहिला विषय सिंगल स्क्रीन जी थिएटर्स आहेत, जवळजवळ 800-900च्या घरात राज्यभरामध्ये या थिएटर्स बंद पडल्याची स्थिती आहे. उद्याच त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये मी बैठक बोलवलेली आहे. राहुल सोलापूरकर जे अभिनेते आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारी जी आहेत ती वक्तव्य केलेली आहेत, परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होते. गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरापुढे पोलीस बंदोबस्त त्यांना सुरक्षा दिली, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका स्पष्ट केली, त्यावर मी काय बोलणार. पवार आणि ठाकरेंमध्ये सध्या जे काय चालू आहे तुम्ही बघताय सगळे टीव्हीवरती सगळे, आणि आज शिंदे सेनेत काही प्रवेश पण झाले शिवसेनेत, कारण ते अधिकृत आहे. तर काय मग फुटेज उंबरठ्यावर काय कसं बघतो? मी याआधी म्हटलं होतं, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्या वेळेला सीट वाटप चालू होत्या त्यावेळेला पहिल्यांदा मी असं घोषित केलं होतं की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे. सीट वाटपानंतर तिकीट वाटपात भांडणं झाली आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं तिकीट वाटपात भांडणं झाली आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की बळे यांनी सीट आणि तिकीट वाटप केलं तरी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी किंवा त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी फुटणार आहे. आज जी काही वक्तव्य समोर येत आहेत त्यातनं महाराष्ट्र विकास आघाडी नावाचं काही
आघाडी अस्तित्वात आहे असं काही दिसत नाही. जवळजवळ ती मृतावस्थेत गेली, फक्त मृत घोषित करणं बाकी आहे. आज राजन साळवेंचा प्रवेश झाला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण होईल याच्या चर्चा मागील अनेक दिवसापासून सुरू होत्या. बडे बडे दिग्गजांची नावं घेतली जात होती, परंतु आज अचानक हर्षवर्धन सपकाळ जे की जास्त प्रचलित नाहीयेत किंवा जास्त लोकांना नाव देखील माहित नाही, त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद म्हणून नाव घोषित केले. दुसऱ्याच्या घरात डोकावणे माझं काम नाही. काँग्रेसला काय करायचंय, कोणाला अध्यक्ष करायचंय, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मी गणिताचा विद्यार्थी आहे, त्यामुळे एवढंच सांगेन, 0+0 = 0. अध्यक्ष कोणी केला तरी काँग्रेस 0च राहील. नाही असं सांगितलं जातंय, जर इकडे शिक्षण सम्राट साखर सम्राट जर उभे दिले अध्यक्षपद तर तुम्ही ईडी सीडी लावून त्यांना परेशान करता, म्हणून त्यापेक्षा कोरी पाठी द्यायची. बिनव्यवसायाला मला असं वाटतं जे अजून शाळेतच पाठीवर बसले आहेत ते आमच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांशी सामना काय करणार. राजन साळवींचा प्रवेश झालाय, मात्र ब्लॅकमेलिंग चालू आहे अशा प्रकारचा विरोधकांकडून आरोप केला जातोय की ईडीच्या माध्यमातून किंवा केंद्रीय यंत्रणांच्या नाही, या सगळ्या नेत्यांना माझा प्रश्न आहे, ज्या वेळेला उद्धवजी आमच्याकडची लोक तुमच्या पक्षात घेतात त्यावेळेला काय आरती पूजन करतात का? रत्नागिरी मधले बाळमाने गेले, तुम्ही घेतले उद्धवजी, मग तुमचा प्रकार म्हणजे तो काय? आपलाच तो बाबा दुसराचा तो कार्टा, हा पद्धतीचं काम या विरोधकांचं आहे. त्यामुळे आता पायाखालची वाळू सरकल्यावर त्यांना आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. शिंदे साहेब सातत्याने नाराज दिसतात, कालच्या बैठकीलाही नव्हते. बिलकुल नाराज नाही. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री तिघे आपापलं काम एकमेकाशी संवाद संपर्कातून त्यावेळी करतायत. सर, शिवस्मारक जे आहे महाराजांचं, ते अनेक वर्ष झाले ते रखडलेले आहे. बाकीचे अनेक प्रकल्प शिवजयंती जवळ आली आणि दोन्हीकडे आपलंच सरकार असून सुद्धा ते रखडलेले आपल्याला माहिती आहे की न्यायालयामध्ये या विषयामध्ये जी लोक कोर्टात गेली आहेत त्यांचा तो अधिकार असला तरी त्यांनी केलेलं हे कृत्य महाराष्ट्राला पटणारं नाही. त्यांना समर्थन देणारी काही लोक असतील तर ती समोर येत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं आम्ही दोन्ही सरकार ते वेळेच्या आधी न्यायालयीन प्रक्रियेतून पूर्ण करावं याचा पाठपुरावा करतो. पालकमंत्री पदावरून जो वाद सुरू आहे तो कधी मिटणार आहे आणि रायगडला नाशिकला पालक कधी मिळणार आहे ते अजून जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री त्याचं स्पष्टीकरण करतील. ते लवकरच म्हणतात. माहितीत आलेलं नाही असं आहे काही की 100% अलबेल आहेत, सगळे काम करतायत. मी तुमच्या समोर उभा आहे. थँक्यू.